महिला बाल विकास व ग्राम विकास भरती 2025 MPSC घेणार परीक्षा। 258 पदाकरिता होणार परीक्षा। काय असणार आहे परीक्षा पद्धती, वय, पात्रता, फी आणि परीक्षा फॉर्म भरण्याची काय असणार आहे मुदत, चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ही एक खाते अंतर्गत भरती आहे मित्रांनो। महिला व बाल विकास तसेच तुमची ग्राम विकास अंतर्गत, ठीक आहे। तर महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत अधीक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब, त्याच्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना या आयुक्तालयाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीणचा, त्यासोबतच गट प या पदावरती निवडीद्वारे नियुक्तीकरता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 ही तुमच्या खात्याअंतर्गत होणार आहे। महिला व बाल विकास आणि ग्राम विकास खात्याअंतर्गत ही परीक्षा होणार आहे। या प्रस्तुत परीक्षेचा दिनांक व परीक्षा केंद्र किंवा परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, ऑनलाईन असणार आहे किंवा ऑफलाईन असणार आहे, हे याच्यामध्ये दिलेलं नाही। हे स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल। तुर्तास मात्र फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुदत या ठिकाणी दिलेली आहे। अर्ज करण्यासाठी कालावधी आहे बघा 24 नोव्हेंबर पासून ते 14 डिसेंबर पर्यंत। 24 नोव्हेंबर 2025 पासून 14 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक आहे 14 डिसेंबर। त्याच्यानंतर चलनाद्वारे जर तुम्ही पेमेंट करणार असाल तर 16 डिसेंबर पर्यंत करू शकताय आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 17 डिसेंबर असेल बँकेच्या वेळेमध्ये, ठीक आहे। या पद्धतीने असणार आहे। वेतन श्रेणी S17 आहे, ठीक आहे। चला आता टोटल पदसंख्या किती आहे तुम्हाला सांगितलेलं आहे, तरीही एकदा बघून घ्या। 258 पदे असणार आहेत, ज्याच्यामधील 11 पदे ही दिव्यांग व्यक्तींकरता राखीव असणार आहेत। ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दिव्यांगांमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, ज्याच्यामध्ये अंध, अल्पदृष्टी असेल तर त्याला 3 पदे आहेत, कर्णबाधित असेल तर 3 पदे आहेत, शारीरिक वाढ खुंटणे किंवा अस्थिव्यंगता असेल तर 3 पदे, स्वमग्नता असेल तर 2 पदे, अशा प्रकारे टोटल ही 11 पदे अपंग दिव्यांगांसाठी राखीव असणार आहेत। आता पात्रता काय काय असणार आहे बघा। पहिल्या महिला बाल विकास विभागातील संवर्ग आहे आणि ग्राम विकास विभागातील संवर्गांसाठी ही पात्रता आहे। फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील खाली नमूद संवर्गातील कर्मचारीच फक्त प्रस्तुत परीक्षेला अर्ज सादर करण्यास पात्र राहतील। दुसरे कोणतेही कर्मचारी किंवा बाहेरची कोणीही याला पात्र असणार नाहीत। फक्त महिला बाल विकास आणि ग्राम विकास जो विभाग आहे ज्याच्यातील कर्मचारी आहेत ते फक्त पात्र असतील। आता ज्याच्यामध्ये महिला व बाल विकास विभागातील संवर्ग बघा 7 संवर्ग आहेत, ग्राम विकास विभागातील जवळपास 8 संवर्ग आहेत, ज्याच्यामध्ये महिला बाल विकास विभागातील संवर्ग तुम्ही बघता येतं जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी, अधीक्षक जे आहेत, निरीक्षक आहेत, त्याच्यानंतर मुख्य अधिकारी, प्रभारी अधिकारी, कार्यकारी सचिव, पर्यवेक्षक अधिकारी, उपअधीक्षक, हे तुम्ही पॉज करून सुद्धा सगळं बघू शकताय। सहाय्यक निरीक्षक, त्याच्यानंतर कार्यालयीन अधीक्षक, मुख्य सेविका, समुपदेशक, संरक्षण अधिकारी, विधी सल्लागार, त्याच्यानंतर ग्राम विकास विभागामध्ये जिल्हा तांत्रिक सेवा अधिकारी, पशुधनमधले, विस्तार अधिकारी, कृषीमधले, तसंच जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी असतील, जिल्हा सेवा वर्ग क मधले सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्गामधले, त्याच्यानंतर जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी सांख्यिकीमधले, जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी पंचायतमधले, जिल्हा तांत्रिक सेवा गट समाज कल्याणमधले, त्याच्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी, या सगळ्या पदांची जाहिरात आता इथं आलेली आहे। आणि हे दोन्ही संवर्गांसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे ते फक्त आणि फक्त महिला बाल विकास तसेच ग्राम विकास विभागामधील कर्मचारी असले पाहिजेत, ही खात्याअंतर्गत भरती असल्यामुळे। त्यामुळं त्यांनाच फक्त या पदांना किंवा जे ही पदं आहेत यांना अर्ज करण्यासाठी हे आहे मुदत आहे किंवा तेच अर्ज करू शकतात। त्यांची पात्रता, पहिली पात्रता तर हीच आहे की हे कर्मचारीच फक्त याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात। आता दुसरा त्याच्यामध्ये काय क्लॉज आहे पात्रतेमध्ये की 1 जानेवारी 2026 पर्यंत सलग 7 वर्ष तुम्ही विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेली असली पाहिजे। म्हणजेच 7 वर्षाचा नियमित सेवेचा कालावधी तुमचा पूर्ण असला पाहिजे। या सगळ्या पदांसाठी जवळपास ही 15 पदे इकडे दिसत आहेत। ग्राम विकास विभागामधले 8 आणि महिला बाल विभाग जो आहे त्याच्यामधले 7, असे टोटल 15 पदांसाठी तुम्हाला 7 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेली असली पाहिजे। आता तो कालावधी कसा गणण्यात येतो बघा। नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून, नामनिर्देश असतील तर त्यांच्यासुद्धा नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून, पदोन्नतीवाले असतील कर्मचारी तर त्या पदोन्नतीच्या दिनांकापासून, अनुकंपा तत्वावर असतील तर त्या कर्मचाऱ्यांच्यासाठी नियुक्ती दिनांकापासून, 4 कारणास्तव सेवा नियमित झालेल्या कर्मचाऱ्यांसाठीच त्यांची सेवा नियमित झालेल्या दिनांकापासून हे लागू असेल। तुम्हाला आता इथं लक्षात आलेलं आहे की सलग 7 वर्ष विनाखंड आहे, त्याच्यामध्ये हे काही क्लॉज त्यांनी घातलेले
आहेत. याच्यामध्ये अजून एक आहे बघा, महिला बाल विकास विभागातील जो जिल्हा परिवीक्षा अधिकारी आहे यांच्या संदर्भामध्ये 7 वर्षाची सेवा पूर्ण केलेल्याची गणना करताना परिवीक्षा अधिकारी व जिल्हा परिवीक्षा अधिकारी या संवर्गात जी सेवा केलेली आहे ती एकत्रितरित्या विचारात घेण्यात येईल. त्यामुळे याच्या स्वरूपामध्ये एकत्रित 7 वर्षाचा अनुभव हा अर्ज सादर करताना उमेदवारानं त्याच्या नेचर ऑफ जॉब आणि डेझिग्नेशन, त्याच्यानंतर कुठे तो जॉबला लागला आहे त्याचं काय डेझिग्नेशन आहे याच्यासोबत ते जाहीर करावं लागेल. त्यानंतर बघा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये क्लॉजेस नॉर्मल आहेत, बाकीचं काही नाही आहे. त्याच्यामध्ये अजून एक दिले बघा, हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसाठी केलेल्या नियमानुसार मराठी भाषा परीक्षा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण असणं, जी आपली 10वी आणि 12वीला असते. यापूर्वी आपण परीक्षा दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हिंदी आणि मराठी पास केलेली असतेच. परीक्षा साधारण 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. लेखी परीक्षा 400 गुणांची आणि मुलाखत 50, अशी टोटल 450 गुणांची परीक्षा होणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. प्रश्नपत्रिका 2 असणार आहेत. तुम्हाला याचा सिलेबस हा त्यांच्या वेबसाईटवरती कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये टॅब ओपन करायचा, त्याच्यामध्ये एक्झामिनेशन टॅब ओपन करायचा, त्याच्यामध्ये सिलेबस ऑफ एक्झामिनेशन या सदराखाली तुम्हाला तिथं त्याचा सिलेबस अभ्यासक्रम सर्व दिसणार आहे. या ठिकाणी आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे आपण पाहून घेऊया, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा, दिव्यांगांसाठी 35% आणि उमेदवारांसाठी जे बाकीचे आहेत त्यांच्यासाठी 20% असं शतमान पद्धत असणार आहे. पर्सेंटाईल पद्धतीनुसार एवढे गुण तुम्हाला जर मिळाले असेल तर तुम्ही शिफारसीसाठी पात्र असणार आहे. आणि जे शिफारसीसाठी जे पात्र उमेदवार झालेले आहेत त्यांची मग परत तुमचे काय होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे 50 मार्काची. या पद्धतीनं असेल. त्याच्यानंतर मग विविध कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत, ज्याच्यामध्ये या ठिकाणी 10 गोष्टी दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला किमान त्याचे 50 KB साईज, ती कमाल फाईल साईज तुमची 500 KB पर्यंत असणार आहे. या फॉर्मॅटमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये ही सगळी डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करायची आहे. पॉज करून तुम्ही ती डॉक्युमेंट बघू शकताय. सर्वसाधारण अर्ज करण्यासाठी जे MPSC online.government.in ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही करू शकताय. परीक्षा फी बघा, अमागाससाठी 719 रुपये आहे, तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक, अनाथ व दिव्यांगांसाठी 449 रुपये फी आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही ऑनलाईन जाऊन अर्ज करू शकताय. खात्यांतर्गत भरती आहे. महिला व बालविकास तसेच ग्रामविकास विभागांसाठी ही एक महत्त्वाची आणि चांगली जाहिरात आहे. जागाही चांगल्या आहेत. तुम्हाला बरीचशी पदं त्याच्यामध्ये आलेली आहेत, त्यामुळं नक्कीच अर्ज करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा आणि उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. धन्यवाद.